Welcome students in the third part of the lesson in the world of stars. Students, let's try this. With the help of your friends, draw a big circle on the ground. Ask 12 of your friends to stand at equal distances along the circle, each holding a place card with the name of one zodiac sign in proper order. बघा, आकृतीत दाखवल्याप्रमाणे मैदानावर तुमच्या मित्रांच्या साहाय्याने एक मोठे वर्तुळ आखून घ्या. त्या वर्तुळावर 12 मित्रांना समान अंतरावर 12 राशींच्या पाट्या घेऊन क्रमाने उभे करा. नाव मेक वन फ्रेंड स्टँड ॲज द सन ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. वर्तुळाच्या केंद्रस्थानी एका मित्राला सूर्य म्हणून उभे करा. नाव मूव्ह अलॉंग अ स्मॉलर सर्कल around the sun as if you are the earth facing the sun all the time. What do you notice as you move along this circular orbit? आता पहा, स्वतः पृथ्वी म्हणून सूर्य असलेल्या मित्राकडे तुम्ही पाहत त्याच्याभोवती गोलाकार कक्षेमध्ये फिरा. तुम्हाला या गोलाकार कक्षेमध्ये सूर्याकडे पाहत फिरत असताना काय जाणवते बरे ते पहा. नाव स्टुडंट्स, the observer looking at the sun sees not only the sun but also a constellation behind the sun. पहा, सूर्याकडे पाहणाऱ्या या निरीक्षकाला सूर्य तर दिसेलच, पण सूर्याच्या पाठीमागील एखादा तारका समूह पण दिसू शकेल. Now let's take the second example. In this figure, when the girl looks at the flower pot, in addition to the flower pot, she also sees the trees in the background. बघा, या उदाहरणामध्ये मुलगी फुलदाणी तर बघते, तेव्हा तिला फुलदाणी तर दिसतेच, परंतु तिच्या पार्श्वभूमीवर असलेले झाड देखील दिसते. स्टुडंट्स, द कॉन्स्टेलेशन कॅनॉट बी सीन इन ब्राईट सनलाईट, बट इट इज इंडीड प्रेझेंट बिहाइंड द सन. बघा मुलांनो, सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे तो सूर्य प्रत्यक्षात दिसत नाही, तरी त्याच्यामागे तारकासमूह असणारच आहे. ॲज द अर्थ चेंजेस इट्स पोझिशन, अ डिफरंट कॉन्स्टेलेशन और झोडियाक साइन और राशी ॲपियर्स बिहाइंड द सन. दिस इज वॉट वी एक्सप्रेस वेन वी से दॅट द सन एंटर्स अ पर्टिक्युलर झोडियाक साइन और राशी. जेव्हा पृथ्वी आपले स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवरील रास बदलते. यालाच आपण सूर्याने एखाद्या राशीत प्रवेश केला किंवा संक्रमण केले असे म्हणतो. आणि मकर संक्रांत हे असेच एक संक्रमण आहे. When the earth is at A, for an observer on the earth, the sun appears to be in the Scorpio zodiac sign. बघा, या ठिकाणी पृथ्वी जेव्हा ए या ठिकाणी असते तेव्हा पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य वृश्चिक राशीत आहे असे वाटते. वेन द अर्थ मूव्स फ्रॉम ए टू बी, द ऑब्झर्वर विल से दॅट द सन हॅज एंटर्ड लिब्रा. आता पृथ्वी जेव्हा ए पासून बी पर्यंत प्रवास करते तेव्हा त्या निरीक्षकाला वाटेल की सूर्याने वृश्चिक राशीतून तुळ राशीत संक्रमण केले आहे. सो स्टुडंट्स, in reality, the sun does not move, but we perceive it as moving due to the motion of the earth around it. प्रत्यक्ष सूर्य भ्रमण करत नसतो, तर पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यामुळे सूर्य फिरल्याचा आपणास आभास होतो. This motion of the sun is called its apparent motion. आणि म्हणूनच सूर्याच्या या भ्रमणालाच आपण भासमान भ्रमण म्हणजेच ॲपरंट मोशन असे म्हणतो. अँड इट्स पाथ इज कॉल्ड द ॲपरंट पाथ ऑर द इक्लिप्टिक. आणि या सूर्याच्या या मार्गालाच आपण सूर्याचा भासमान मार्ग असे देखील म्हणतो. द रायझिंग ऑफ द सन इन द ईस्ट अँड इट्स सेटिंग इन द वेस्ट इज ऑल्सो ॲन ॲपरंट मोशन. सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे भासमान भ्रमणच आहे. वी माइट हर्ड some elders saying that a
अ पर्टिक्युलर नक्षत्र इज इन द रायझिंग अँड नाव प्रिव्हेल्स. आपण आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तोंडून नक्षत्र लागले असे ऐकले असेल. म्हणजेच या काळात पृथ्वीवरून पाहिले असता सूर्याच्या पाठीमागे ठराविक नक्षत्र असते हे आपल्या लक्षात येईल व सूर्याच्या भोवती परिभ्रमण करणाऱ्या पृथ्वीच्या जागेची आपल्याला कल्पना येते. म्हणजेच इट मीन्स दॅट ॲट दॅट टाईम इफ यू लुक ॲट द सन फ्रॉम द अर्थ दॅट पर्टिक्युलर नक्षत्र is behind the sun and gives you an idea about the position of the earth revolving around the sun. Now students, in astronomy there are many national institutions which carries out fundamental research in astronomy. पहा मुलांनो, खगोल विज्ञानामध्ये मूलभूत संशोधनाचे कार्य करण्यासाठी अनेक संस्था आहेत. आयुका, दॅट इज इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स इन पुणे कॅरीज आउट फंडामेंटल रिसर्च इन ॲस्ट्रॉनॉमी. म्हणजे आयुका ही पुणे येथील संस्था देखील या खगोल विज्ञानामध्ये मूलभूत संशोधनाचे कार्य करते. इन इंडिया, planetariums named after Pandit Jawaharlal Nehru have been established at New Delhi, Bangalore, Allahabad, Mumbai and at New English School in Pune. आपल्या भारतात नवी दिल्ली, बंगळुरू, अलाहाबाद, मुंबई, न्यू इंग्लिश स्कूल पुणे येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने नेहरू प्लॅनेटोरियम ही तारांगणे स्थापन केलेली आहेत. They present a virtual projection of various stars and constellations as if it were a sky watch. आणि आकाश निरीक्षणासंदर्भात विविध तारे व तारका समूहांचे आभासी सादरीकरण या ठिकाणी करण्यात येते. Now students, always remember that science has proved that the constituents of the solar system, for example, planets, satellites and comets, as also distant stars and constellations, do not have any influence on human life. विज्ञानामुळे सूर्यमालेचे घटक, उदाहरणार्थ ग्रह ज्याला आपण प्लॅनेट्स म्हणतो, उपग्रह, सॅटेलाइट्स, त्यानंतर धूमकेतू ज्याला आपण कॉमेट्स असे म्हणतो, स्टार्स, कॉन्स्टेलेशन्स यांचा मानवी जीवनाशी काहीही संबंध नाही हे आता सिद्ध झालेले आहे. मॅन स्टेप्ड ऑन द मून इन द 20th century. 20व्या शतकात मानवाने चंद्रावर पाऊल टाकलेले आहे. ही विल कॉन्कर मार्स इन द 21st century. आणि 21व्या शतकात तो मंगळ पादाक्रांत करेल. हेन्स इन दिस एज ऑफ सायन्स, holding on to beliefs which have been proved to be wrong through numerous scientific tests is an unnecessary waste of one's time and energy. आणि म्हणूनच आजच्या वैज्ञानिक युगात अनेक वैज्ञानिक चाचण्यांमुळे फोल ठरलेल्या कल्पनांवर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या वेळेचा, शक्तीचा आणि धनाचा निष्कारण अपव्यय करणे ठरेल. So, it is necessary to consider all these issues with a scientific frame of mind. आणि त्यामुळे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या सर्वांकडे आपण सर्वांनी पाहणे महत्त्वाचे आहे. थँक्यू.